आता मम्मी पप्पा पण फायनली घरी आले बरं का. इकडे बघू शकता. आता जरा बरं वाटायला लागले मला. आणि असं मम्मी पप्पा घरी नसल्यावर कसं पण वाटतं बरं का मोटरचे. तर इकडे बघू शकता ही गाडी बरं का. तर मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. परत आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळ सकाळी आपण गावामध्ये गेलतो बरं का. आणि आजोबाने मी गेलतो आणि गावातून बघा इकडं बीट आणलं आपण खायला. आपल्या आजीला पण जरा तिची तब्येत जरा खराब आहे ना, मग तिच्यासाठी पण आणले. बीट खाल्ल्यावर आपल्या म्हणजे शरीरामध्ये रक्त वाढतंय म्हणते तेव्हा म्हणजे बीट खाल्ल्यावर चांगलं असतंय. इकडं आतून बघा ती कसं आहे, लाल लाल एकदम बीट. इथून असं त्याचे नसे गेले बरं का. बघा आता मम्मी पप्पा पण फायनली घरी आले बरं का. इकडे बघू शकता. आता जरा बरं वाटायला लागले मला. आणि असं मम्मी पप्पा घरी नसल्यावर कसं पण वाटतं बरं का. लई दिवसातून घरी आले. 15 दिवस झाले बरं का. 15 दिवस मी तिथे त्यांच्यासोबत गेलो. तिथं काही जास्त दिवस राहिलो नाही. त्यांनी तिथं कंप्लीट दार कल्याणचं जत्रामध्ये 15 दिवस राहून आले तिकडं पप्पा. तर जरा आता मनाला जरा बरं वाटतं त्यांनी घरी आल्यावर. तर काय आता इकडं बघू शकता मम्मीने काय काय खायला आणलंय. टोस्ट, इकडं संत्रे आणि चक्कू आणि हे बघा स्ट्रॉबेरी. एवढं खायला आणलंय मम्मीनं. मम्मी कधी पण कुठं पण जायला बाहेर जाते का सगळं काय पण खायला घेऊन येते. आणि इकडं बघा क्रीम रोल, केक, इकडं बघा स्ट्रॉबेरी, सगळं ते खायला आणले मम्मी. मम्मी बघा गाईज इकडं आपल्या पप्पानी आपल्या बाबल्यासाठी गाडी पण आणली बरं का, रिमोटवरची. तर इकडे बघू शकता ही गाडी बरं का. आता अनबॉक्सिंग करू, त्याला आता ओपन करू बघ. त्याला एकदम असं मॉन्स्टर होऊन दिसते गाडी, मॉन्स्टर टाइप. बाई साब, टायर बघा त्याची कशी एकदम असं रबराचे टायर ओरिजिनल वाटते असं. आणि या गाडीतून मागून असं दूर पण निघतात बरं का. त्यात असं पाणी टाकायला ऑप्शन पण याची गाडीत दिलेत बरं का. मग दाखवतो आता. त्याचा रिमोट आहे बरं का. इकडून असं खाली तसं मित्रांनो गाडी. तर चला आता मग बाहेर आपण याला गाडीला चालून बघू. पहिल्या याच्यातून मागून दूर निघतात बघा. दूर कसं निघते बघू आपण आता. असं याला एक 4000 वायर पण आहे याला रिमोटला. गाडीला ठेवायचं रिमोट नाही चार्जिंग खाली खाली ते खाली याला चार्जिंग ठेवायला वायर पण दिले बरोबर. आणि याच्या अगोदर पण गाडी असं बाबल्याला आणलेलं आहे. तर पहिला पण गाडी आणलेली ती असं खराब होऊन गेलं ते. आता दुसरी गाडी आणली बाबल्याला. अगोदर टायर कसं म्हणते सबसे पहले बॉडीज को नीचे लेके जाने का बंदोबस्त करो. इथून चालू करू. बटन आहे रिमोट आहे भाऊ. रिमोट इथून चालू करा. ये धुवा निघते काय धुवा. आणि इथून पुढून पण लाईट आहे बरं का. बघू शकता इकडं मागं पण लाईट आहे. आणि दूर बघा कसं निघता. दूर बघा. तर चला मग मित्रांनो आता बाहेर आपण गाडी चालून जाऊ, बघू आपण कसं चालते गाडी. तर चला मग बाहेर गाडी बाहेर बघू चालू करू. इथून असं गोल फिरवायचं याला. फिरवल्यावर असं टायर वळते जवळ जाऊन. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on
highways till my shadow turns to sun rays, and on we'll go through the wastelands, through the highways, and on we'll go. तुम्ही गाडी बघितला असेल कसं झालं ते एकदम ऑफ रोडिंग साठी बरं गाडी एक नंबराची गाडी. पहिलं पण बघायला आपल्याला अशी गाडी आणलेली आपण. काय आता आपण गाडी वळून लावली बरं का. इकडं बघू शकता, इकडं गाडीतलं सगळं माल पण इथं खाली उतरलं. तर आपल्याला आज शेवगावला जायचं होतं पाट्याचं माल आणायला. तर अजून काय फिक्स नाही बरं का, गॅरंटी नाही जायचं. तर पप्पा काय म्हणते काय माहिती, आज जायचं तर आज जमलं तर जायचं आहे, पण गाडीतलं पहिलं माल मोकळं करायचं आपल्याला. तर इकडं बघा आता गाडी सगळं माल मोकळं गेले, फक्त आरसेच राहिलेत, तेच मग खाली करायला लागलोय. जाऊ का नाही आता? सकाळी 4 वाजता उठून जा. हा 4 वाजता उठून जा ना. 4 वाजता आता गाडी खाली गेली, आता 3-4 तासात जाऊन येतो की. 3-4 तास लागत नाही, जायला 2 तास, 2-2.5 तास, यायला 2 तास. तर आता बघू, मम्मीला विचारून बघतो, मम्मी पण काय म्हणते. मम्मी काय जायचं, सकाळी जायचं का आता? पप्पा म्हणते 4 वाजता जा म्हणते. मम्मी म्हणते बघू थांब म्हणते. तर आता बघू काय होतं पुढं. जायचं जमलं तर लगेच जाऊ आणि पटापट माल घेऊन येऊन, कारण की आपल्याला उद्या परवा पण वेळ नाही. तुम्हाला माहिती आहे आपल्या दोन्ही सरकारचं लग्न ते आता जवळ तारीख जवळ आलं, त्यामुळं काम आता आहेत बरं का. आणि आपल्याला उद्या परवा अजून नारायणगडचं एकादशी पण आले. एकादशी म्हणजे दर महिन्याला तिथं जातो आम्ही. दर महिन्याला ते एकादशीला दर महिन्याला जातो. तिथं आमचं जागा आहे बरं का, म्हणजे पैसे देऊन तिथं जागा आम्ही ठरवलेलं आहे. तिथं आम्हाला जागा एकादशीला जावंच लागतं कंपल्सरी. ती जागा सोडून आम्हाला जमत नाही, तर जावंच लागतं इथं एकादशीला. त्यामुळं आता सगळं गाडीतलं पण माल मोकळं गेले आणि आता बघू काय होतंय. पप्पा जा म्हणल्यावर, मम्मी जायचं म्हणल्यावर लगेच जाऊ आपण परत माल आणायला. तर काय आता दुपारचं जेवण करायला लागलो. इकडं बघू शकता आजी मम्मी सोबत. आणि इकडं बघा आजचं जेवण आहे शेवगाची भाजी आणि भात आहे बघा, इकडं बघा. आणि आज आपल्याला शेवगावला काय जायचं जमलं नाही, तर उशीर झाले. तर उद्या सकाळी आपल्याला 5 वाजता उठून जायचं आहे. तर चला आता मग मस्त जेवण करू. तर काय आता आपण दुपारच्या नंतर जेवण करून झोपलो होतं बरं का. आणि तर आता उठून म्हणजे सॉरी काय ते आता उठून वगैरे मस्त फ्रेश वगैरे होऊन क्रीम रोल खायला लागलो. इकडं बघू शकता. मी पण तुम्हाला काय सांगायला लागलो, सारखं जेवायचं खायचं सांगतो तुम्हाला. तर इकडं मम्मी बघा, मम्मी बघा इकडे कसं जेवण बनवायला लागली. असं इकडं बबल्याला गाडी आणून दिल्यावर गाडी बघा ते काय बनवायला लागले. गाडीला मागं ते टाईलीच बनवून टाकले तो. काय ना काय कांड करत घरी करतच बसतंय ती. तर काय आता आपल्या गावामध्ये चाललो बरं का, गेवऱ्यामध्ये. आणि आपल्या पप्पाचं जरा हात दुखायला लागले. त्या दिवशी आम्ही गाडीवरून पडलो होतो बरं का पप्पानी मी. तेव्हापासून आपल्या पप्पाचा हात दुखायला लागले. तर तेच आता मेडिकलमध्ये जाऊन आपल्याला गोळ्या आणायचे. तर चला मग. Finding life along the way, melodies we haven't played. No, I don't want no rest. Echoing around these walls, fighting to create a song. I don't. आपले पप्पा कधी हात दुखता म्हणून इथे येतात बरं का दवाखान्याला. तर इथं मेडिकलमध्ये गोळ्या घ्यायचा आहे. भैया आपल्याला गोळ्या द्या बरी, जरा पावतीवरचे गोळ्या द्या बरं. हा किती दिवसात ते निम्मे द्या सगळे. काय आता आम्ही फॅमिली सोबत सगळं जेवायला बसलो बघा. इकडं बघा दूध आणि रोटी. इकडं बघा. तर इकडं पप्पा पण जेवलेत. आजोबा काय व्हायला लागलं बघा. आजोबा म्हणायला लागलं मी व्हिडिओ काढायला लागल्यावर सरकारवरून मला पगार बिगार येईल काय. त्यांना याच्यामधलं अजून काहीच माहित नाही. पुढं कळेल त्यांना अजून याच्यामधलं काय आहे. तर चला मग आता जेवण करू मस्त. तर काय आता जेवण वगैरे मस्त झालं सगळ्यांचं.
तर काय आजचा ब्लॉग इथंच येणार. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून जावा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जावा मित्रांनो. तर चला आता भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. Hold me close till I get up. Time is barely on our side.